काय आहे हे आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. आपलं बोलणं कसं आहे. एक वचन आहे तिमोथेच्या पहिल्या पत्रामध्येच आहे की काय म्हटलेलं आहे, 2 तिमोथी 3:1 पासून वाचा 9 पर्यंत. ही बहिकलेली लेकरं धार्मिकतेच्या बाहेर, आजचा संदेश काय आहे माझा, धार्मिकतेमध्ये राहणं आणि धार्मिकतेच्या बाहेर जाणं. अधार्मिक या पापीमध्येच गणलं जाणार. आपण धार्मिकतेमध्ये असेल तर विश्वासानं जगलो तर आपण चिरंजीवी असणार, आणि धार्मिकतेच्या बाहेर जात असेल आता हे धार्मिकतेच्या बाहेर गेलेलं मटेरियल बघा, वाचा. शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे, कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ. हळूहळू वाचा एकदा, ह्याला समजावं विश्वासामध्ये काय काय आहे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मानणारी, उपकार स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, गूढ, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी आवड धरणारी, केवळ बाह्यरूप दाखवून हो सामर्थ्य नाकारणारे अशी होतील, त्यांच्यापासूनही दूर राहा. हालेलुया. हे धार्मिकतेमध्ये नाही तो की आज कित्येक तरुण लेकरं इथे तरुणांसाठी दिलेलं आहे की माणसे स्वार्थी होतील, धनलोभी होतील, धनाचा लोभ यायला सुटल, त्यांनी बिझनेस करून टाकतील देवाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजून घ्या मी काय सांगत आहे. आणि उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन आणि आई बापास न मानणारी, म्हणा आई बापास न मानणारी, हे धार्मिकतेमध्ये नाही चालत. हे शेवटी पापीच आहे. तर मग इथं क्लिअर लिहिलेलं आहे की जवळ येऊन ठेवले, जवळ येऊन ठेपलेले संकटे, म्हणजे हे जी सवया तुमच्या असत्याल तर तुम्ही देवाच्या धार्मिकतेच्या बाहेर आहात. आई बापाला मानत नाही, तुमच्या स्वतःवर कंट्रोल नाही, संयमपणा नाही, नशाच्या बाबतीत असेल, पापाच्या बाबतीत असेल, तरुणपणाच्या बाबतीत असेल, हे सगळं आपल्याला ह्याचा अभ्यास करायचा आहे. फक्त वरून सुभक्ती दाखवणार आपण, फक्त रविवारी येणारे आणि बॅकग्राऊंडला वेगळेच भक्ती करणार आपण. रविवारी तर आपण दिसणार भक्ती करणारे, गाणे म्हणणारे, आणि बॅकग्राऊंडला दुसरे चुकीचे कामं करणारे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, हे सगळे जर ही पूर्ण जर वाचलं 9 पर्यंत तर ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की धार्मिकतेच्या बाहेरचे हे लेकरं आहे. या ते व्यक्ती पण असते, आई वडिलांना जर मानत नाही तर ते धार्मिक नाहीत. हालेलुया. ते मोठे असतील, छोटे असतील, लोभ आहे, लोभामुळे आज काही लोक पडत आहे धार्मिकतेच्या बाहेर. म्हणजे त्या क्रूसाची किंमत त्यांना नाही, त्या रक्ताची किंमत त्यांना नाही. हालेलुया. एक बिझनेस पैशासाठी, म्हणा पैशासाठी. हालेलुया. आता इथं बघा काही लोक बोलतील आम्हाला किती पगार भेटतील, इशू मध्ये यायला आम्हाला. एक बाईकडे मी प्रार्थना करायला गेलो म्हाडामध्ये, आणि ते आजारी होते, प्रार्थना केली आणि म्हणले बिल थांबलंय पाळक साहेब, थोडं काही तर बघा की कुठून, तर 14 लाख बिल आहे म्हणजे. तेवढं बरा, आम्ही सगळे तुमच्यामध्ये येता म्हणजे. कशामध्ये येतात, तुमच्या धर्मामध्ये येता म्हण, आणि आमचं एवढं प्रार्थना बी करा, आणि ते बिल बी कुणाकडून तर भरायला लावा की 14 लाख. किती? 14 लाख. कोरोना झाला होता पहिले. हालेलुया. आम्ही गेलो, आम्हाला अपेक्षा वाटली काही तर तारण होईल, उद्धार होईल, आणि तिथे आमच्याच मागं लागले. काय म्हणले राजू, बिल भरायला बघा की कुठून तर बिल राहिले तेवढं. म्हणजे आम्ही सगळेच येऊ तुमच्यामध्ये, आम्ही तुमचा स्वीकार करू, तुमच्यामध्ये असं करू, आम्ही सगळेच एक आम्ही जवळ जाऊ कुटुंब सगळे आम्ही ईश्वर विश्वास ठेवणार. हालेलुया. काय होणार आहे हे, म्हणजे हे असे लोक सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवणार आणि मधून त्याचं सामर्थ्य ना करा. वरून लोक असे की ते घुसलेले आहेत पैशासाठी, हे भेटल ते भेटल, तिथं जेवण असतं त्या रविवारी, तिथं पैसे वाटते, तिथं साड्या वाटते, म्हणून असे कित्येक लोक चुकीच्या ठिकाणी जाऊन फसत आहेत. बाह्य रूप दाखवणारे आणि वाटणारे पण वाटतात, साड्या वाटतात, कारण इकडं ह्याची टोपी काढायची, तिकडं त्याला त्याच्या डोक्यावर ठेवायची. हालेलुया. हे बाह्य रूप दाखवणारे. अजून पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे की आपली खात जिरवण्यासाठी ती शिक्षकांची गर्दी जमवते. हे सगळं धार्मिकतेच्या बाहेरची गोष्टी आहेत. सब्जेक्ट मोठा आहे. ते मोठे काय करतील, शिक्षकांची गर्दी जमवतील. म्हणजे आठवड्याला प्रत्येक रविवारी वेगवेगळा पाळक असतो तिथं, म्हणा आठवड्याला. वाचा एकदा. कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाही, तर आपल्या कानाची खाज जिरावी म्हणून, कानाची खाज जिरावा म्हणून, म्हणा कानाची खाज अशी.
हा, कानाची खाज जिरावी म्हणून अत्याचाराने हा आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमवते. शिक्षकांची गर्दी जमवते. मी तुम्हाला का सांगत आहे, काही असे चर्चेस पण इथं आहेत. त्या आठवड्यात मुंबईचं असतंय, त्या आठवड्यात पुण्याचं असतंय, त्या आठवड्यात कोल्हापूरचं असतंय, त्या आठवड्यात कुठला अजून कुठून येतात बाहेर. सांगायचं तात्पर्य की कानाची खाज हे लक्षण मी तुम्हाला सांगत आहे अधार्मिकतेचे, या धार्मिकतेच्या बाहेरच्या लोकांचे. हे मी नाही सांगत, देवाचं वचन सांगत आहे. हे माझं वचन नाही. किती आहे ते वचन? म्हणजे महिन्याभरात तिथे किती लोक येतात, किती शिक्षक येतात काही माहिती नाही कानाची खाज जिरवण्यासाठी. हालेलुया. किती येतील माहिती नाही. एक शिक्षक झाला की दुसरा, ह्या रविवारी तिसरा, आठवड्यातून तो 2-2 शिक्षक असतील बाहेरचे. हालेलुया. हे सगळे जी लक्षणं आहेत हे धार्मिकतेच्या बाहेर आहेत, हे विश्वासामध्ये नाही. शेवटच्या काळामध्ये त्या लोकांचे लक्षणं पौलानं लिहून ठेवलेले आहेत, देवाच्या आत्म्याने लिहून ठेवलेले आहेत की अनेक लोक बहकतील. आणि कित्येक लोक बहकायलेत, ह्या चर्चला चला, त्या चर्चला चला, आज तिथं ही पाळक येणार आहे, तिथं ती पाळक येणार आहे, तिथला आला, आमका आला, ठमका आला, असे म्हणून ते नुसतं कानाची खाज जिरवायलेत. पण मधून त्यांच्या परिवर्तन काही झालेलं नाही. हालेलुया. हालेलुया. किती जणांना समजत आहे वचन? विश्वासानं चालायचं. हे सगळे जे सब्जेक्ट आहेत, हे रेफरन्स जे आहे, जर वाचलं, गर्विष्ठ म्हणा, निंदक म्हणा, आई बापाला न मानणारे, तर हे असे व्यक्ती जास्त दिवस जगणार नाहीत. समजायले का तुम्हाला मी काय सांगत आहे? हे देवाच्या बाहेर गेलेले लोक आहेत, धार्मिकतेमध्ये नाहीत. आता त्या तरुण मुलाचं मी काय सांगत आहे, आता ह्याच्यात जर बघितलं तर गर्विष्ठ असतील. आता हबक्कुक मध्ये आपण बघितलेला आहे, तो उंच परत हबक्कुक मध्ये आहे, 2:4 परत ते सुरुवातीचं वचन वाचा. गर्विष्ठ, हा, गर्वाने फुगला आहे आणि त्याचा सरळ नाही. कोणाचा आत्मा? गर्वाने फुगला आहे. आता हे गर्व काय आहे मी तुम्हाला सांगत आहे, त्याचा आत्मा गर्वाने फुगला आहे. फुगल्याला मी का सांगत आहे तुम्हाला? कारण गर्वाने जर फुगला असेल तर देव तिथं काहीही काम करू शकत नाही. गर्विष्ठ व्यक्ती, घमंडी व्यक्ती तो खाली राहत नाही. त्याचं ठिकाण कुठं असतं? डोंगरावर असतं. देव एक राहतो, कारण देव गर्विष्ठ नाही. हालेलुया. देव गर्विष्ठ नाही. सिनाई पर्वतावर राहणारा परमेश्वर कोण आहे? तो गर्विष्ठ नाही, तो नम्र पण आहे. पण गर्विष्ठ व्यक्तीचे लक्षण काय आहे? तो कधी खाली बसणार नाही, तो उंच पहाडावर बसणारा आहे. आणि गर्विष्ठ व्यक्तीचे हे लक्षण आहेत की तो प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचाच गर्व असतो. ते खाण्याच्या बाबतीत असेल, पिण्याच्या बाबतीत असेल, ऐपतीच्या बाबतीत असेल, तो सगळ्याला तुच्छ समजणार, सगळ्याला कचरा समजणार. आणि तो काय करत आहे? तो गर्विष्ठ आहे. त्याचा आत्मा त्याच्या ठाई सरळ नाही. म्हणजे हा गर्विष्ठ व्यक्ती कधी नम्र होणार नाही, या देवाकडे कधी येणार नाही, मला येणार नाही. या देवाकडे नम्र होऊन कधी सल्ला घेणार नाही. तो त्याच्या आयटी मध्ये, त्याच्या गर्विष्ठपणामध्ये, घमंडीपणामध्ये तो मरून जाणार. कारण तिथं दिलेला आहे. पुढे वाचा. नाही, मागे या, मागे वापस. सुरुवातीचा हबक्कुकच्या 1:10 पासून ना, 1:10 पासून वाचा. देव बघत राहतो. हो. अनाचाराकडे दृष्टी लावत नाही. तो तू या बेईमान करणाऱ्यांकडे का पाहत राहतोस? जो आपल्याहून धार्मिक त्यास दुष्ट जीवन टाकतो, तेव्हा तू का उभा राहतोस? हालेलुया. बघा याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता का? कारण देव बघतो, कारण त्याचा आत्मा सरळ नाही. त्या व्यक्तीचा, त्या विश्वासू व्यक्तीचा आत्मा सरळ नाही. आणि तो देवाच्या समोर मेला तर बी, दुष्टानं त्याला गिळलं तरी बी, काय म्हणत आहे तिथं देवाचं वचन? जो आपल्याहून धार्मिक त्यास दुष्ट गिळून टाकते, तेव्हा तू का उभा राहतो? म्हणजे तू देवा, तू का बघत राहतो? तो व्यक्ती समोर मरत आहे. पण बायबलचं वचन काय सांगत आहे? जर हे बघितलं की तर त्याचा आत्मा त्याच्या ठाई सरळ नाही, तो गर्विष्ठ आहे. जर गर्विष्ठ असेल आणि समोर पण मारायला, म्हणा गर्विष्ठ, घमंडी,
जर समोर बी मरायला तर देवाचे डोळे त्याला बघत राहतील, पण देव त्याला वाचवू शकत नाही. आपल्याला वाटतं की देव का वाचवला नाही, देव का त्या व्यक्तीला मदत केला नाही, कारण त्याचा आत्मा सरळ नाही आणि गर्विष्ठ व्यक्तीची देवाला चिरड आहे. आणि शेवटच्या काळामध्ये ती त्याचं वाचतोय ना आपण, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की शेवटच्या काळात असे तरुण लेकरं या माणसं सुद्धा घमंडी होतील, आई बापाचे न मानणारे होतील. मग ही लेकरं धार्मिक असतील का? आई बापाला किंमत देत नाही तर त्यांना पैशाचा लोभ आहे, धन लोभाचा वेगवेगळे पैशासाठी मुली पण काही पण करत आहेत. आज शिकायला कॉलेजला असतात पण पैशासाठी